मुलं येते ती सुद्धा त्यांनी पहिल्याच चर्चेत खरं तर बाहेर टाकली होती. आणि त्यामुळे मला हे ऑल टुगेदर नवीन वाटलं होतं, कारण आमच्या दोघांच्या वयाच्या म्हणजे सर जेव्हा की रिटायर आहेत, 40 वर्षाचा अनुभव आहे, असं असताना तुम्ही मला राम म्हणा अशी चर्चा, जेव्हा की मी जसं म्हणलं की आम्ही वैयक्तिक भेटलोच नव्हतो, आज आमची पहिली भेट आहे खरं तर. मिस्टर राम सर, जसं पण पुन्हा आपली म्हणजे जसं सवयीचा भाग किंवा तो माझ्याकडून जात नाहीये म्हणून सरांनी किर्लोस्करवाडीतच आपलं शिक्षण पूर्ण केलंय, म्हणजे सांगलीचेच आहेत मूळचे. सांगलीत शिक्षण पूर्ण करून UDCT म्हणून, ज्याला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल ठरवलं. मी सरांशी बोलत होतो, सरांचं लेक्चर पण ऐकलं आणि तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे कष्ट करताय किंवा तुमचं जे इंटेन्शन आहे आणि ज्या पद्धतीने हे काही प्रोटोकॉल्स आहेत किंवा कसं सर रन करतात, मला खरंच चॅलेंजिंग आणि खूप छान वाटलं आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांची इंटरॅक्शन करायला वाटलं. दुसरी गोष्ट आहे, मी बरेच तुम्हाला अशी निर्णय प्रेझेंटेशन देऊ शकतो, तर त्याच्याऐवजी मला असं आवडेल, मी जर 40 वर्ष मागच्या मी एक विश्वास ठेवतो, माझ्या अंडर मे बी काही ठिकाणी 1000 लोक होते किंवा 500 लोक होते, प्रत्येकाकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते, तुमच्या सगळ्यांच्यात पण आहे. जीवनात चॅलेंजेस खूप येत असतात, तुम्ही सर मगाशी म्हटल्याप्रमाणे, तर ते चॅलेंज ऍक्सेप्ट करायचे, त्याच्याशी फेस करायचं आणि पुढे जायचं. आणि सगळ्यात पॅशन बेस्ड जाणं हे खूप महत्वाचं असतं. आपल्याला जो विषय आवडतो आता ते आपण, सो आजचं जे चर्चा आहे ते आपण इंटरॅक्टिव्ह ठेवू. जसं तुम्ही एखादा सब्जेक्ट दिला, मी परत कधी आलो तर त्या सब्जेक्ट, समजा तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, फ्युएलवर बोलायचं असेल, ऑइलवर बोलायचं असेल, हायड्रोजनवर बोलायचं असेल, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्ही सगळेजण आता ऐकत असाल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण कोण ऐकतं? हात वर करा. एकच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुणालाही माहित नाही इथे? बरं, ठीक आहे, हरकत नाही. चॅट जीपीटी किती लोकांनी ऐकले? चॅट जीपीटी इज इनडायरेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा बेस जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आपण ते सब्जेक्ट जास्त आता घ्यायला नको, तर मे बी सम अदर टाइम. ओके. ऑइल जी इंडस्ट्री आहे, करेक्ट, ऑइल सगळ्यांना माहिती आहे. ऑइलचा काय वापर करतो आपण? कुणी एखादी सांगायचं, मेनली ऑइल मधून काय बनतं डे टू डे लागण्यामध्ये? फ्युएल. ओके, पेट्रोल आहे, डिझेल आहे, काही असेल. सो मेनली व्हॉट मोबिलिटी इज दॅट, हिअर एव्हरीथिंग व्हॉट यूज